अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे वर्ष तुमचं सुखाचं, समाधानाचं आणि स्वामी सेवेचं जावं हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस, उद्या सगळ्यात मोठा उत्सव, उद्या सगळ्यात मोठा सण आपल्यासाठी आहे. आता तुम्ही म्हणाल असं का म्हणते आहे? कारण अर्थात महाराजांमुळेच आपल्या आयुष्याला दिशा भेटली. महाराजांमुळेच आपलं जे काही आहे, आपलं वर्तमान काळ आहे, आपलं भूतकाळ आहे, आपला भविष्यकाळ आहे, सगळं सगळं फक्त आणि फक्त महाराज आहेत. तेच करता करविता आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आणि महाराज आपल्या आयुष्यात आले हे आपलं खूप मोठं भाग्य. स्वामी सेवेत येणं लई सोपं आहे आणि जाणं तर त्याहून सोपं, पण त्या स्वामी सेवेत टिकून राहणं खूप महत्वाचं आहे. फक्त कार्यासाठी, आपल्या स्वार्थासाठी जो स्वामी सेवा करतो त्याच्यावर कधी कृपा होत नाही, त्याचं कधीच महाराज त्याच्याबद्दल कधीच विचार करत नाही. पण ज्याच्याकडे काहीही नसताना जो फक्त कृतज्ञता म्हणून स्वामी सेवा करत असतो तो आयुष्यात खूप पुढे जातो, कारण महाराजांची साथ त्या व्यक्तीसोबत असते. आता उद्याचा दिवस कसा साजरी करावा, महाराजांच्या मूर्तीवर कसा अभिषेक करावा, या संदर्भातली माहिती आपण दिलेली आहे. आज आपण बघूया की स्वामी प्रगट दिनाचं अवचित्त साधून तुम्ही काय सेवा करू शकता. अगदी मासिक धर्म सुद्धा पिटाळा असेल तरीही तुम्ही प्रगट दिन साजरी करणार आहात किंवा तुम्ही करू शकता. आता सगळ्यात आधी प्रगट दिन म्हटलं तर आपलं खूप सागर संगीत असतं. खूप काय काय पदार्थ बनवायचे, महाराजांना हे अर्पण करा, ते अर्पण करा, असं करा, तसं करा. सगळ्यात आधी सांगते, मी सुद्धा तुमच्याप्रमाणे फूल, जो काही नैवेद्य आहे, हे हार, ते अत्तर, सगळं सगळं अर्पण करत असते, कारण आपल्याला हौस आहे. महाराजांना याच्यात अजिबात इंटरेस्ट नाही, महाराजांना याच्यात अजिबात गंध नाही आहे. त्यांना काय आवडतं तर त्यांना फक्त तुम्ही आवडता, तुमची सेवा आवडते, तुमचे कर्म आवडतात. बाकी आज मी महाराजांना हार अर्पण केला, छान कपडे घातले स्वामींना, तरी त्यांना ह्या गोष्टीत कुठलाच रस नाही. त्यांना फक्त आणि फक्त आपले लेकरं आवडतात, आपण आवडतो, आपली सेवा महाराजांना आवडते. अर्थात महाराजांच्या आपण कामावर आलं तर महाराज आपल्या धामावर नक्कीच येतात. म्हणजेच काय की तुम्ही स्वामी सेवा केल्यावर तुमच्या प्रत्येक अडचणी महाराज कमी करतातच. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ताई, स्वामी सेवा काय करावी? अर्थात स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आपलं चालू आहे, तर उद्या त्याची सांगता आहे. अर्थात ज्यांची सांगता उद्या नाही आहे, 2-4 दिवसांनी आहे, त्यांनी उद्या म्हणजे तेव्हा त्यांनी उद्यापन करावं, हरकत नाही. उद्यापन म्हणजेच काय? काहीच नाही, वरण भात भाजी चपातीचा नैवेद्य दाखवायचा, अगदी साखरेचा दाखवलं तरी चालेल. महाराज केलेली सेवा तुमच्या चरणी मी रुजू करते, बस एवढंच म्हणायचं आहे. आता उद्या काय करावं तर उद्या तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करू शकता. अगदी जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे पण असाल, ताई एका बैठकीत होत नाही, लहान बाळ आहे, तुम्ही 2 बैठकीतही पारायण करू शकता. तुम्ही स्वामी चरित्र अतिशय दिव्य ग्रंथ आहे हा, ज्याने आपलं आयुष्य पूर्ण बदलून टाकलं आहे. स्वामी चरित्र सारामृतातील प्रत्येक अध्याय याची फलश्रुती वेगवेगळी असते आणि तो आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचा भाग असतो. रोज 3-3 अध्याय पठन केल्याने कितीतरी अडचणी अशाच कमी होतात आपल्या. जे प्रामाणिकपणे नित्यसेवा करतात त्यांना याचा अनुभव आहे. तर अर्थात आपल्याला उद्या आपल्याला एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. एकच करू शकतो का? नाही, तुम्ही दोनही करू शकता. सकाळी एक, संध्याकाळी एक, या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्याच बरोबर येतं ते महत्वाचं की ताई आपल्याला जे काही नामजप आहे स्वामी चरित्र सारामृताचं, मग तुम्ही 11 माळी जप करू शकता. आता 11च माळी कराव्यात असं अजिबात नाही आहे. 11, 12, 13, 14, 15, 16 किती पण अखंड. उद्या सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त स्वामी नामाचा गजर आपल्याला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हेच आपल्याला स्वामींचं नामजप करायचं आहे. मासिक धर्म असेल तर स्वामी चरित्र सारामृत, सुतक विटाळ असेल तर स्वामी चरित्र सारामृत तुम्ही श्रवण करू शकता किंवा श्री गुरुपीठ ऍपवर तुम्ही वाचू शकता. होय, ज्या पद्धतीने आपण स्क्रोल करतो ना त्या पद्धतीने तुम्ही पण स्क्रोल करता करता तुमचे एक पारायण होईल, काही अडचण नाही. गुरुमाऊली स्वतः सांगतात. मोबाईलमध्ये पाहून तुम्ही मासिक धर्मातही तुम्ही मोबाईलमध्ये पाहून तुम्ही सेवा करू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी मोबाईलमध्ये पाहून करावं, ज्यांना शक्य नाहीये त्यांनी श्रवण करावं. ठीक आहे. त्याच्याच बरोबर येतं ते महत्वाचं की आपण 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या तुम्हाला 11 माळी जप करायच्या आहे. 11 काय तुम्ही अखंड जप करू शकता, पण 11 माळी महाराजांसमोर बसून रोज 1 माळ केली तरी होते. आणि आजचा दिवस फक्त आजचा म्हणजे स्वामी प्रगट दिनाचा दिवस फक्त आणि फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे, आभार मानण्याचा आहे
की महाराज जे काही दिलं, जे काही आहे ते फक्त आणि फक्त महाराजांमुळे आहे. आयुष्यात काय होतो आपण आणि कुठपर्यंत आणलं, स्वामींनी इतकं भरभरून दिलेलं आहे आपल्याला की हा जन्म सुद्धा आपला कमी पडणार आहे. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आभार मानण्यासाठी आणि अर्थात त्यांनी आपल्याला खूप उपकार केले आहे आणि ह्याच उपकारांची परतफेड म्हणून आपल्याला सेवा करायची असते. त्यांना तुमच्याकडनं काहीच हवं नाही आहे. महाराज नेहमी म्हणायचे की या विश्वाची किंमत माझ्या लंगोटा इतकी नाही आहे, तर महाराजांना आपण काय देऊ शकतो? तर स्वामींना आपण फक्त आणि फक्त सेवा करू शकतो. कृतज्ञता प्रकट दिनाच्या दिवशी तरी महाराजांकडे काही मागू नका की स्वामी जे काही दिलं आहे, जे काही तुम्ही आमच्यासाठी केलं आहे त्याच्यासाठी फक्त आणि फक्त कृतज्ञता, फक्त आणि फक्त धन्यवाद. स्वामी सेवेत आला आणि वाया गेला असा दाखवा कोणीच नाही. आणि हो, खरं सांगते, जो खरा स्वामी सेवेकरी आहे तो स्वामी मार्गात आल्यावर कधीच परत जात नाही. कारण त्याला माहिती आहे महाराज आपली परीक्षा बघत असतात, स्वामी आपल्याला थोड्याशा अडचणीत निर्माण करत असतात आणि ते आपल्या कर्मांमुळेच होता. आणि सगळ्यात आधी अडचण अशाच व्यक्तीला दिली जाते जो सक्षम असतो ती अडचण पेलवण्यासाठी. आणि आपण तेवढे सक्षम आहे, महाराजांचे आपण लाडके आहोत की महाराज म्हणताय की तुला माझ्यापर्यंत येण्यासाठी एवढ्या अडचणींचा सामना करावा लागतो. आपण अजूनही सगळे स्वामी भक्त पहिल्याच पायरीवर आहे. अजून खूप पायऱ्या आपल्याला गाठायच्या आहेत, तेव्हा आपण महाराजांपर्यंत येऊ. आणि खरं सांगते, जो स्वामींसमोर नतमस्तक झालेला आहे त्याला आयुष्यात कधीच कशाची कमी पडलेली नाही आहे. म्हणून मासिक धर्म, सुतक, विटाळ काय असेल जगाच्या पाठीवर तुम्ही सेवा श्रवण करू शकता. तारक मंत्राचं पठण आवर्जून करावं. रोज करणं शक्य होत असेल किंवा नसेल, पण ह्या प्रगट दिनाचं अवचित्त साधून 11 वेळा तरी तुम्ही तारक मंत्राचं पठण करावं. महाराजांकडे प्रार्थना करावी की महाराज तुम्ही विचार करा, आपल्या आयुष्यात स्वामी सेवा नाही आहे, आपण स्वामी सेवा करत नाही, तेव्हा आपल्या आयुष्याचं काय झालं असतं? कधी विचार केला आहे का? अडचणी कितीतरी मार्गी लागल्या आहेत, कितीतरी चांगलं झालं आहे. जर महाराज आयुष्यात नसते तर काय झालं असतं? किती लोकांनी फायदा घेतला असता, किती आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं सगळ्यांचंच. पण ते तारणारे आहेत, त्यांनी सगळ्यांना तारलं आहे. ते सगळ्यांसाठी बिचारे असतात, कधीच कोणाचं काही नाही, ते सगळं. आणि त्यांना काही अपेक्षा पण नाही आहे. महाराजांना ओळखायला खरं सांगायला गेलं तर अख्खं आयुष्य कमी पडणार आहे. आपण जेव्हा बखर पठण करत असतो, बऱ्याच लोकांचं असेल तर चालू, माझी पण चालू आहे की महाराज प्रत्येक अध्यायामध्ये, प्रत्येक एक पानामध्ये महाराज नव्याने ओळखू येतात. आणि असं वाटतं की महाराज हे काय आहे, म्हणजे तुमची लीला इतकी अगाध आहे. कोणी बखर वाचत असेल किंवा कोण काय, आता बरेच लोक स्वामींचे वेगळे ग्रंथ काढतात. हिरण्यगर्भ, तर ते थोडीशी मी आता सुरुवात केलेली आहे. त्याच्यात ना नव्याने स्वामी काढतात की बापरे महाराज असे होते. मग असं वाटतं नाही महाराज असे होते, मग असं वाटतं नाही असे होते. पण असं समजतं नाही, महाराजांना आपण ओळखूच शकत नाही, तेवढी आपली पात्रता नाही. त्यांची अगाध लीला आहे, त्यांचं सांगू शकत नाही, शब्द नाही आहे. फक्त स्वामींना एकच प्रार्थना आहे की महाराज लवकरात लवकर अक्कलकोटला बोलवा. मला नाही, आपल्या सगळ्यांना. मला अक्कलकोटला गेल्यावर वटवृक्षाखाली डोकं टेकवणं, समाधी मठावर डोकं टेकवणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे, जे कशातच नाही. किती पण ट्रिप करा, कुठेही बाहेर जा, जोपर्यंत अक्कलकोटला जात नाही, महाराजांच्या समोर डोकं टेकवत नाही, तोपर्यंत मन शांती नाही. म्हणजे मी हे सांगेल की 2026ला काहीच लोक बघतात अक्कलकोटची वारी आणि महाराज तेच म्हणायचे की तू कितीही प्रयत्न कर, जोपर्यंत माझी इच्छा होत नाही तोपर्यंत तू अक्कलकोटला येऊ शकत नाही. आणि तुझी किती पण इच्छा नसो, जो माझ्या मनात आलं तुला बोलवायचं तर तू माझ्यापर्यंत येतोच. हे तसंच आहे. स्वामी सेवा करणाऱ्यांना कधी आयुष्यात म्हणजे दुःख येत नाही असं अजिबात म्हणणार नाही. खूप दुःख येतात, महाराज खूप परीक्षा बघता, पण त्यातून तेच आपल्याला तारतात, आपल्या अडचणीत तेच मार्गी लावता. फक्त आपल्यामध्ये श्रद्धा, विश्वास असणं महत्वाचं आहे. ते आहे सगळं, ते सगळं बघणारे आहे. आपलं काम आहे सेवा करणं आणि ती करत राहावी. मी खरं सांगेल, प्रगट दिनाच्या दिवशी फक्त तुम्ही आले आमच्या आयुष्यात, हे आपलं भाग्य. सगळ्यांना स्वामी सेवा करायला जमत नाही. खरं सांगते, स्वामी सेवा करायला भाग्य लागतं, हे मी एकदम कॉन्फिडन्स लोकांना सांगू शकते, आत्मविश्वासाने की नाही, महाराजांच्या सेवेत यायला तुमचं भाग्य आहे. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपण महाराजांच्या चरणांजवळ आलो आहे आणि आपण महाराजांची सेवा करतो. कारण त्यांनी पूर्ण आयुष्य सगळ्यांचं बदलून टाकलेलं आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. आता सहजी सगळ्यांनाही काही भेटलेलं नाही आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आपल्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळ आल्यावरच देतात.
आजही बरेच सेवा केले. ताई स्वामी मार्गात आले, अडचणी वाढल्या, दुःख वाढले, संकट वाढले, स्वामी ऐकत नाही, स्वामी असं तसं सगळं मान्य आहे. पण जोपर्यंत तुमची ती वेळ आलेली नाही आहे तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. तोपर्यंत इतकी सेवा वाढवा, इतकी सेवा वाढवा की आपली ओंझळ कमी पडेल. महाराज एवढे ओंझळीत टाकता, एवढं देता स्वामी. मी खरंच सांगते, ओंझळ कमी पडेल. आज जी तुमची लिस्ट आहे ना, काही वर्षाने तुम्ही म्हणाल महाराज काय मागू मी, सगळं दिलंय तुम्ही, हा प्रश्न पडतो. आणि खरं सांगते, जेव्हा स्वामींची मूर्ती फोटो बघता तेव्हा सगळं भान विसरून जातो आपण. काय मागायचं आहे, काय अडचणी आहे, कोण काय बोललं, काही नाही. महाराजांच्या समोर आलं की सगळं आपलं नील होऊन जातं. आणि ही खरी स्वामी कृपा आहे. आध्यात्मिक प्रगती खरं तर हीच असते. असो, व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी असावी, पण तो विषय आवडीचा आहे, जो कधीही संपू शकत नाही. तो म्हणजे माझी स्वामी सेवा, आपली स्वामी सेवा. सगळे महाराज आहे, बाकी कोणीच नाही. करता करविता तेच आहे, तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र. असो, झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.